नागपुर में चल रहे शीतकालीन अधिवेशन में चंद्रपुर और गोकुल क्षेत्र के नजूल जमीनों पर बसे नागरिकों को लेकर एक अहम घोषणा की गई। विधायक किशोर जोरगेवार की लगातार मांग पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने सदन में स्पष्ट किया कि सरकार चंद्रपुर घुघुस के नजूल धारकों को स्थायी पट्टे देने का निर्णय लेने जा रही है। उन्होंने कहा कि जिलाधिकारी के साथ समन्वय बनाकर नजूल पट्टा वितरण अभियान को तत्काल शुरू किया जाएगा। विधायक जोरगेवार ने सदन में बताया कि चंद्रपुर जिले में करीब 55,000 झोपड़ियां और 12,000 से अधिक मकान नजूल जमीन पर स्थित हैं। इन नागरिकों को कानूनी अधिकार दिलाने के लिए सर्वेक्षण और मापनी का खर्च खनिज विकास निधि से उपलब्ध कराने के निर्देश पहले ही दिए जा चुके हैं। उन्होंने मांग की है कि यह प्रक्रिया बिना देरी के शुरू की जाए ताकि वर्षों से प्रतीक्षा कर रहे परिवारों को राहत मिल सके। इस पर जवाब देते हुए मंत्री बावनकुले ने कहा कि चंद्रपुर और घुघुस की 31 झोपड़पट्टियों को पट्टे देना संभव है, लेकिन इसके लिए पीटीएस डबल सर्वे और मापनी की प्रक्रिया पूरी करनी होगी। इसके लिए आवश्यक पीएमसी नियुक्ति की जाएगी। चंद्रपुर महानगर पालिका पूरी तरह से तैयार है और निधि खनिज विकास निधि से उपलब्ध कराई जाएगी। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी माननीय महसूल मंत्री साहेब बसलेले आहेत। त्यांचं या ठिकाणी विरोधी पक्षाने सुद्धा त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। इतकं सुंदर काम, इतके चांगले निर्णय बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून त्यांनी घेत आहे। याच अनुषंगाचा भाग म्हणून त्यांनी एक मुंबईला बैठक लावली होती, चंद्रपूरलाही बैठक घेतली। जे रेव्हेन्यूचे नजूलचे पट्टे आहे ते त्यांनी तात्काळ देण्याची भूमिका घेतली आणि तसे निर्देश सुद्धा त्यांनी दिले होते। चंद्रपूरमध्ये एकूण 55 झोपड्या आहेत, 12,000 पेक्षा जास्त त्याच्यावर घरे आहेत आणि शासनाला निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्या झोपड्यांच्या मोजणी करता लागणारे पैसे हे खनिज विकास निधीतून द्यावे ही सुद्धा त्यांनी सूचना केलेली होती। तर माझी या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ती पट्टे देण्याची मोहीम आता सुरू करावी। काही ठिकाणची काही केसेस तयार झालेल्या आहेत। जर या सभागृहातून त्यांनी निर्देश दिले तर यासोबतच त्यांना सुद्धा मोठं पुण्य मिळेल। माता महाकाली, मा जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देतील असं या ठिकाणी मला सांगायचं। माननीय मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, माननीय सुधीर भाऊ सभागृहात आहे आणि जोरगेवारजी आणि यापूर्वी सुधीर भाऊनी दोघांनी या ठिकाणी चंद्रपूरच्या या कायमस्वरूपी पट्टे देण्याबद्दलचे त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या आणि आता तर जोरगेवारजीने, किशोर जोरगेवारजी यांनी 3दा माझ्याकडे येऊन बैठका घेतल्या। यामध्ये चंद्रपूर व घुघुस येथे नजूल जमिनीवर जे 31 झोपडपट्टे आहेत, या सर्व झोपडपट्ट्यांना आपण पट्टे देऊ शकतो, त्याची मोहीम लावू शकतो। फक्त आता या 31 झोपडपट्ट्यांना पीटीएस करावं लागेल, प्लेन टेबल सर्वे, आणि मोजणी करावी लागेल। त्यांना पीएमसी नेमावे लागतील। चंद्रपूर महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली। चंद्रपूर महानगरपालिकेने ठरवलं आहे की आता तिथे पीटीएस करायचं, प्लेन टेबल सर्वे करायचा सर्व झोपडपट्टीचा, आणि त्याकरता काही त्यांना खनिकर्म महामंडळाचा निधी लागणार आहे। तर मी जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करेल, कारण खनिकर्म महामंडळ, पालकमंत्री वगैरे सर्व आमदार वगैरे त्यामध्ये आहे। एवढं आश्वस्त करतो की जोरगेवारजी, आपलं जे घुघुस आणि चंद्रपूर या ठिकाणी नजूल जागेवरचे जेवढे पट्टे वाटप आहे, 31 झोपडपट्ट्या आणि घुघुसचे आहेत, त्या सर्वांना पट्टे वाटप देण्याचा निर्णय शासन करेल। आणि याकरता लागणारा जो मोजणीचा पैसा आहे तो मोजणीचा पैसा एमडीएफ फंडातनं कलेक्टरनी द्यावा अशी मी त्या ठिकाणी सूचना देईल, हे सभागृहाला नमूद करतो। चला, माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला